राम राम चंदू शेठ. आता कसं समजावून सांगायचं याला? अरे तू म्हणतोस ते समजा खरं आहे रे मायप्पा. मला सुद्धा गडी पाहिजेच की रे. नाही पण मला काय वाटलं तुझा तो थोरलं पोरग भैरू त्याला बरोबर आणला असशील. तर वो ते आधीच खोळ कुठं काय करून बसलं तर काय करायचं वो? होय की खरं? चंदू शेठ गावाकडे राहून मंदावलाय किंवा पोर. म्हटलं इथं कामाला राहिलं की शान बनील गाणिक. तो नाही म्हणू नका. उपकार होतील हो तुमचे आमच्यावर. माझ्या बाळासाठी एवढं कराच की हो तुम्ही. अरे होय पण हाय कुठं तुझा बाळ्या म्हणतो मी. हिथंच होतं की हुच्च लेखाचं गेलं कुठं? हे असं शेणावातीत लोळायचं नाही. 33 कोटी देव राहतात तुझ्या अंगात. त्या देवांना काय वाटेल? घे आधी खाऊन घे. देवांना उपाशी ठेवतीस का? नंतर ना नाहीला घालेल. गाय खायला लागले की हो? होय की खरं मायप्पा. अरे 4 दिवस गाय काय मी खात नव्हती पीत नव्हती. अरे राहतीये का जाते अशी चिंता पडली होती बघ की रे. अहो, या पोराच्या हातनं खाल्लं की हो गायनी? होय की खरं मायप्पा. अरे राहू दे पोराला इथं. अरे गुणाचं पोर आहे चिंता करू नकोस की रे. विठ्ठल 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 विठ्ठल. बळू तुझं हात लागलं आणि पाय दुखायचं थांबलं रे बाबा. शाबास की रे.
बाळू, अरे त्या थाळीमध्ये देवाचं दर्शन झालं म्हणून देवघरात ठेवले की रे ती थाळी. ती सोड, मी तुला चांगली थाळी आणून देते की रे. होय, आणि काय सांगतोय, अगं काल थाळी देवघरामध्ये ठेवली आणि आज 4000ची उलाढाल झाली की ग पेढीवरती. खरंच की? होय बाळू, अरे त्या थाळीचा हट सोड म्हणतोय, एक नाही 4 थाळ्या आणून देईन म्हणतोय की रे तुला मी. 2 दिवस काही खाल्लं नाही की रे तू. घास गोड लागेल का रे आम्हाला? अरे सांग की रे बाळू. अरे काय करावं हेच कळत नाहीये बाळू. हे बाळू, अरे उद्याच्या बाजारातनं नवी कापडं आणूया की तुला म्हणतो मी. आणि गोडी शेव आवडती नाहीये तुला, ती सुद्धा आणूया की लागल तेवढी. काय ग? मी काय म्हणते की हो, हा उपाशी राहून आजारी पडला तर आपल्यावर यायचं की हो. आणि काय करावं काय कळत नाही. आणि मायाप्पाला काय उत्तर देणार ग? अहो मला काय वाटतं, आणि त्याला माय बापाची आठवण झाली असेल की हो. 2 दिवस नेऊन आला की हो त्याला. होय की खरं, पण ह्यो काहीतरी बोलेल तर खरं नव. काय रे बाळू? माझी थाळी देवा पुढे ठेवा, भरभराट होईल तुमची. माझं काम झालं, मी चाललो गावासनी. बाळू, बाळू अरे बाळू, बाळू बाळू, बाळू. ज्ञानास अज्ञान झापुळताना, ज्ञानास अज्ञान झापुळताना, जगाकाल निद्रा पुन्हा वेढिताना, ब्रह्मस्वरूपी नवा सूर्य आला, उषक्काल झाला, उषक्काल झाला, उषक्काल झाला, उषक्काल झाला. जणू केशवाचा पुन्हा जन्म झाला, यशोदे घरी रंगल्या बाललीला. जणू केशवाचा पुन्हा जन्म झाला, यशोदे घरी रंगल्या बाललीला. पुन्हा भुवरी सावळा स्वर्ग आला, उषक्काल झाला, उषक्काल झाला.